BSc ऍग्रिकल्चर झाला म्हणून पण नोकरीला भेटली, पण हिंमत सोडली नाही. याच गावामध्ये ट्रॅक्टरवर ड्रायव्हरची नोकरी करतो. चोरे नाही करत ना, पण झालं. आणि दुसरं काम मालकाची पोरगी. जमलं आपलं जुगाड. नोकरी नाही, छोकरी भेटली, काम झालं. आपल्याला काय करायचं? बहुत दिवस झाले भेटलो नाही तुले. आज चाट मारून जातो भेटायला. चला, आमचा मालक लेखाचा मोठा कंजूस आहे, माझ्या पातळीवरच राहतो. आज त्याची नजर चुकवून जातो तरी भेटायला. इकडंच तर येत आहे रे बाबा, दुसऱ्या गल्लीनं जातो. तुम्ही कुठं फिरत आहात? मी माझं गाव कुठे फिरेन मी? तू माझ्या नोकर आहेस, गुलाम आहेस तू. गुलाम नाही म्हणायचा, नोकर आहे तुमचा. नोकर म्हणजे गुलामच होते. नाही नाही, असं नाही. नोकर म्हणजे नोकर होते, गुलाम थोडीच होते. कुठे फिरता कुठे तिथे? हळून बोल, बोल. फिरता कोठा म्हणतो तुम्ही? कोण मी कुठं भेटतो? तर तुम्हालाच पाहत होतो मी. तुम्हाला काय झाली म्हणजे? डिझेल पाहिजे, डिझेल पाहिजे, डिझेल डिझेल पाहिजे. सकाळी भरला होतास आणि ट्रॅक्टर तिकडे उभा ठेवतोस आणि गावामध्ये ट्रॅक्टरचा डिझेल संपला तर टंकीत कुत्र मुतो. सांगून ठेवतो, जास्त बोलायचं नाही, आम्ही बोलायचं. आणि एक सांग, अरे बापू नमस्कार मंदिरा. सत्यम शिवम सुंदर. डिस्टर्ब होते. चालू दे नाही, डिस्टर्ब होते यार. याचे पैसे देऊन येणार तुला येत नाही. नाही पाहते प्लीज. नाही मंडळाचे राहिले. मंडळ झालं मग काय झालं? शांत बसायचं. हा तर ते हे झालं. डिझेल संपला तर काय करू मग मी? डिझेल संपला तर डिझेल संपला, सकाळीच भरलास तू. तर मग टिपा कमी मारतो का मी? आणि मला सांगा, त्या शांता मावशीची आहे ती फालतू टिपा मारायला सांगता. हा, विटा तेच नेऊन टाक, सिमेंट तेच नेऊन टाक, रेती तेच नेऊन टाक. अरे पैसे एक नाही घेतली. तिचा नवरा मेलाय. अबे ज्याचा नवरा मेला असेल ना, त्या बाईचा मियाव. मियाव म्हणजे घरच्या कामामध्ये येतात त्या. घरच्या कामामध्ये काम धंदे करू लागतात. अच्छा अच्छा अच्छा. आणि समाज सेवा करतो मी फुकट. आणि मी का म्हणलो, माझा पैसा जाईल तुले गाव भले काही नाही, पण डिझेल संपला तर बोंबलता काय नाही फालतू. किती पैसे लागते ते सांग? घेऊन दे 10-12 हजार रुपये. 10-12 हजार म्हणजे काय दुसरा टाका घेतात का? मग काय 3-3 वेळा मागे बसू का पैसे? उद्या मला ट्रॅक्टर उभा ठेवून विकतच म्हणून तो. ठीक आहे ठीक आहे, जास्त बोलायचं नाही. अरे काय जाऊ ना मामाजी, काय टेन्शन घेता आता? मामाजी कोणाचा मामाजी? माझा पण मी जाऊन गाव येता ना मामाजी नाव तुम्ही माझे. माझ्या अपेक्षाने म्हणताय तुम्ही. म्हणायचं किंवा माया घेऊन पडेल मी. जास्त करायचं नाही, सांगून ठेवतो मी. मामाजी म्हणायचं नाही. अरे कोणशी म्हणे बहीण का पोर नाही? गाव नाही ना, माझी माय तुमची बहीण नाही हो का? माझी मात होत नाही. तू माझा नोकर आहेस, बस एवढंच राहतं. बरोबर, ठीक आहे. तुला सांगतो, पैशासाठी घरी जा. कोण मामाजी कोण मागू? आता हे मामीची कुठून आणलं? तुमची बायको माझ्या मामीची नाही होईल का? अबे मीच मामा नाही होत, ते मामी कशी होईल? आणि तो तुम्ही नको हो मामा, त्याला तर मामीची होऊ द्या ना. तुला सांगून ठेवतो, विनाकारणच्या व्याजा लावू नकोस. तुला मला माहित आहे माझी मुलं हो गई. ज्याच्या घरी जवान पोरगी राहिली त्याला फक्त मामाचीच म्हणत काऊन दुसरं नातं तिथं नाही. मी सांगितलं तुमच्या पोरीला जवळ व्हायला का? भाग वेगळा राहा, ठीक आहे. मालकीन म्हणतो आणि समजा मोठी मालकीण म्हणायचं. मोठी मालकीन बरं, मोठी मालकीन घरी नाही राहिली तर मग मेवणीकडून मागीन का? आता हे मेवणी कुठून आली? अरे कमाल आहे तुमची. नातं कोणतंही नाही समजे तुम्हाला. काय तर नातं? तर मामा मामीची पोरगी पण मेवणी नाही तर कोण होईल तर? अबे मी मामा होत नाही, माझी बायको मामी नाही, मेवणी कुठून आली? तुम्ही होत नाही असं नाही, तुम्ही होता पण म्हणून नाही का तुम्ही? होतच नाही मी, तुझ्या इष्टच नाही.
गावात नाही, या गावात राहतच नाही, मी गावात राहतच नाही. आणि तुला सांगतो 1000 वेळा सांगतो, याच्यानंतर फक्त मी मालक, माझी बायको मोठी मालकीन आणि माझी पोरगी लहान मालकीन, बस एवढंच नाचत होतं. बरं नाही नोकरी तू काढून टाकीन. काढून टाकीन म्हणजे काहूनची म्हणजे याच्यासाठी नोकरी करतो का माझ्या पोरीला मेवणी बनायसाठी? होते म्हणून. अरे गाव बरं लहान मालकी लहान मालकीन तुम्ही मागलं देईल मला देईल, पैसे मागतो. नाही म्हणलं तर कशी नाही म्हणा देऊन देईल. देईलच, म्हणलं होतं देईलच. ठीक आहे मागतो मग. नाही म्हणून तर तुमचं नाव सांगतो बरं. कशी नाही म्हणाल ते, कशी नाही म्हणाल, मी म्हणल्यावर ते देईलच. ठीक आहे मागतो मग मी जाऊन डायरेक्ट. हो बे, मंगापासून मी मागतो. का मागायला चाललो मी? पैसे तर मागायचो, मग दुसरं का मागीन मी? त्याच्यावर काय तोड देतच मागतो. पैसे मागायला चाललो म्हणून. नाही जी खरंच. तुमची गावातली समाजसेवा बोलणं, गावातला हर एक लोक तुमच्या नावाला जप करते. कसा करणार नाही? अबे या गावामध्ये माझी तुझी इज्जत आहे. अबे ज्याचा नवरा मेला असेल, जे बाई विधवा असेल, त्या बाईचं मी आहो. म्हणूनच ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन राहिले. ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन राहिले आणि तुम्हाला पदवी देऊन राहिले. असं हो बाबा, चांगली पदवी आहे. तुम्हाला माहित नाही? नाहीये. म्हणजे सारा गाव म्हणते, असं? सारा गाव म्हणते की यायला ते पदवी द्या म्हणून. आहा. मग मी सांगत होतो, कोणाला सांगा नको. नाही. प्रत्येक जण म्हणते ना ती पदवी दिलीच पाहिजे म्हणून. हा. म्हणजे म्हणे बोलाव सांगते तर तुम्हाला नाही. हो? कोणती पदवी? मग तो प्रत्येक जण म्हणते की पदवी दिली पाहिजे. कोणती? मला म्हणे तुझा मालक हा. 1 नंबर, अबे आहोत. 1 नंबरचा डोंगाल मिट्टू आहे. ग्रामपंचायतची पदवी देणार आहे तुम्हाला. महान कार्य, समाज कार्य. म्हणजे चांगली पदवी आहे. आता ग्रामपंचायतची पदवी होतं चांगली तर सर. बरोबर आहे. अबे दिलाच पाहिजे मला जंगल मिट्टू म्हणून. एक काम कर तू, हा. गावामध्ये जा, घरोघरी जा, हा. घरामध्ये घुसून सांग की माझ्या मालकाला चोंगल मिट्टू म्हणा म्हणून. तुमचं एवढंच नाही, येणाऱ्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी मीटिंग घ्यायला लाव. ग्रामपंचायत मध्ये ठराव घ्यायला लाव. चोंगल मिट्टूची जी तुम्ही चोंगल मिट्टू जा. तुम्ही पहिले भेटो चोंगल मिट्टू. पहिले काय सांगत नाव चोंगल मिट्टू. मग फुकट नाही बे, एवढे दिवस कार्य केलेलं. चोंगल मिट्टू कार्य. घरपासून चोंगल मिट्टू जास्त जोड देतायचं. खुशी नाही होईल म्हणे. तुम्हाला पदवी भेटून राहिली चोंगल कुठे तर खुशी नाही होईल का? शाबास. झालं बोला. हा. चोंगल मिट्टू. चोंगल मिट्टू. येऊ मग. हा ये. जाऊ मग. या. अरे तुझ्या बोललीत म्हणतो. पैसे मग पैसे म्हणतो ना. हा. आणि प्रत्येकाला सांगत तू एवढंच नाही, बॅनर लाव आणि बॅनर मध्ये माझा मालक चोंगल मिट्टू म्हणून. बरेच दिवसानंतर मला पदवी पाहिजे. चोंगल मिट्टू. आय एम चोंगल मिट्टू. एवढ्या दिवसाचं कार्य आज माझ्या फळाला मिळालेलं आहे. आज मला पदवी भेटलेली आहे. चोंगल मिट्टू. आय एम चोंगल.